पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024-25 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 4थी लिस्ट लागली आणि 5वी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। आणि 5वी लिस्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे लागणार आहे, तर याचा सुद्धा कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे, जवळपास 35 ते 40 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे आणि ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं करून सांगून राहिलो, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड आहे, उंचीची काही अट्टी आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होते, 10वीच्या टक्क्यावर तुमचं सिलेक्शन होते, ठीक आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला काय काय पदामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते आणि काय काय पदामध्ये तुम्हाला पगार या ठिकाणी 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते, ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल, आणि त्याचबरोबर नवीन भरतीबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट कधीपर्यंत येते ते तुम्हाला सांगून देतो। तर जे 2024 ची जी भरती होती जवळपास 44,242 जागांसाठी ती भरती आली होती। तर त्याची जे विद्यार्थी मित्रांनो 4 लिस्टा महाराष्ट्राच्या लागल्या आणि 5वी लिस्ट लागायची। आणि बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं तर बाकीच्या राज्यामध्ये 2024 भरतीच्या जवळपास 6 लिस्टा लागल्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या फक्त 4च लिस्टा लागल्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता चालू होत्या, विधानसभेची धूमधाम या ठिकाणी चालू होते, त्याच्या कारणाने जे आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 4च लिस्टा लागलेल्या आहे, ठीक आहे। आणि 5वी लिस्ट येणार आहे कारण की 7 लिस्टा ज्या दरवर्षी या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या लागत असते। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जे 5वी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 4थ्या लिस्टा लागल्या आणि भरपूर विद्यार्थ्यांचा 1-1, 2-2 मार्काचं सिलेक्शन या ठिकाणी हुकलेलं आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे। तर मी जे विद्यार्थी मित्रांनो 5वी जी लिस्ट आहे हे लागत आहे आणि हा माझा अंदाज आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय तर त्या विद्यार्थ्यांचा अंदाज मी तुम्हाला सांगत आहे। तर स्क्रीनवर तुम्ही एक कमेंट या ठिकाणी वाचू शकता, ज्या मुलांचं सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी मला जे विद्यार्थी मित्रांनो हे पॉझिटिव्ह कमेंट केले। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी लिस्ट लागणार आहे। अजून माझा सिलेक्शन झाला आहे पण अजून टू एंड डॉक्युमेंट झालं नव्हतं, म्हणून मी SP पोस्ट ऑफिसला विचारलं तर ते म्हणे लिस्ट येणार आहे, परत त्यांच्यासोबत तुमचा 2 एंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेसेज सुद्धा येणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, ज्या मुलाचं सिलेक्शन झालेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये त्या विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो हा अनुभव आहे, ठीक आहे। तर 5वी लिस्ट येणार आहे म्हणजे तर 5वी लिस्ट जे आहे तुम्हाला ह्या 5 ते 10 दिवसाच्या अंतरावर तुम्हाला पाहायला भेटू शकते, एक लक्षात ठेवा, असा आपला एक अंदाज आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय विद्यार्थी मित्रांनो त्यांचा मी तुम्हाला अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो हे जवळपास 38,000 प्लस जागांसाठी येऊ शकते, ठीक आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। SC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 पर्यंत, ठीक आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते, SC कॅटेगरीला या भरतीमध्ये फी लागते, ठीक आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये 3 पद असते। पहिले जे पद आहे तर ते आहे डाकसेवकचं। तर डाकसेवकमध्ये जो पगार भेटते तर यामध्ये 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। आणि असिस्टंट ब्रँच पोस्टरचं पद आहे तर यामध्ये सुद्धा पगार तुम्हाला या ठिकाणी 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे। तिसरं जे पद आहे तर ते आहे ब्रँच पोस्ट मास्टर, यामध्ये पगार 12,000 ते 29,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे। तर ही जी भरती
भरतीमध्ये तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला ही भरती पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणकोणतं तुम्हाला काम करावं लागणार आहे। तर पहा, तुमचं जर समजा ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवांचं वितरण करावं लागणार आहे, त्याचबरोबर रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस तर तुम्हाला मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे। तर एवढं या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे आहे तुमचं जर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे तर ते तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, त्याचबरोबर जे सरकारी सेवांचं घरी घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे सरकारी योजनेचा। ठीक आहे, तर हे काम तुम्हाला करावं लागणार आहे। पगार 10,000 ते 24,000च्या आसपास तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे, आणि डाकसेवकमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, डाकसेवकमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, त्याचबरोबर जे रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं तुम्हाला काम करावं लागणार आहे। तर एवढं काम तुम्हाला करावं लागणार आहे। पगार सुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे फक्त 10वीच्या पर्सेंटेजवर होते आणि दरवर्षी जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होते आणि यावर्षी सुद्धा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 2024च्या भरतीमध्ये झाला आहे आणि जागा जवळपास 44,420 अशा कितीतरी जागा होत्या। ठीक आहे, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील जे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये दरवर्षी होते। जागा जरी महाराष्ट्रासाठी 3,000 3,500 होत्या पण तरी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, पहिलीच लिस्ट लागली होती त्यामध्ये जवळपास 3600 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि दुसरी जी लिस्ट लागली होती त्यामध्ये 1700 ते 1500 जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि तिसऱ्या लिस्टमध्ये जवळपास 1000 की 1100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। ठीक आहे, आणि चौथ्या लिस्टमध्ये सुद्धा 600-700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं। ठीक आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये दरवर्षी होते। तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, ज्या पण विद्यार्थ्यांना मागच्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं नसेल, 1-2 मार्काने ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हुकलं असेल तर तुम्हाला खचून जायचं नाही। तर नवीन भरती हे निघणार आहे, लक्षात ठेवा। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू झाले तर त्यावेळेस आपल्याला योग्य ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे। मागच्या वर्षी ज्या पण विद्यार्थ्यांनी ज्या चुका केल्या तर त्या चुका तुम्हाला या भरतीला करायच्या नाही आहे। म्हणजे मागच्या वर्षी जी भरती निघाली होती 2024ची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, अशा सुद्धा ठिकाणी मुलांनी फॉर्म भरले होते। ज्या ठिकाणी जे आहे कमी जागा होत्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, ज्यांना जास्त पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी। ठीक आहे, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचं असं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे, पण ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यावर्षी झालेलं आहे। ठीक आहे, तर ज्या ठिकाणी जास्त जागा असते त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असते, लक्षात ठेवा। तर आता नवीन भरती निघाल्यावर मी ज्या विद्यार्थी मित्रांनो वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे, कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, याबद्दल तर आतापासून जे तुम्हाला संयम ठेवायचा आहे। तर मार्च महिन्यापर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटायला स्टुडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।